नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ITI ॲडमिशन प्रोसेस बाबतीत नवीन अपडेट्स जे आलेले आहेत. एक नोटिफिकेशन आली आहे बघा वेबसाईटवर. यामध्ये त्यांनी 6वी फेरी ॲड केली आहे. ठीक आहे, ही बघा 30 तारखेची नोटिफिकेशन आहे. यामध्ये नवीन फेरी ॲड केलेली आहे. तर बघा याची माहिती आपल्याला या नोटिफिकेशनमध्ये मिळेल. तर आपण या वेबसाईटवर क्लिक करू. बघा लिंकवर क्लिक केल्यानंतर ठीक आहे, मी ऑलरेडी डाउनलोड केलेली आहे ती PDF आणि त्या PDF मध्ये काय आहे ते याची माहिती आपण इथे घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही आहे ती PDF. तर यामध्ये बघा मी जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत तेच कवर अप करणार आहोत. तर बघा काय म्हणता इथे आपल्याला बघा 1 जानेवारी ते 4 जानेवारी ही आपल्याला एक तारीख दिली आहे. तर ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे, ठीक आहे, आणि अर्ज शुल्क भरणे. ठीक आहे, तर म्हणजे काय आता यांनी काय केलं आहे 6वी फेरी, ठीक आहे, 6वी फेरी चालू करणार आहेत 1 जानेवारीपासून. तर आता जी 5वी फेरी होती जिल्हानिहाय, आता ही आहे 6वी फेरी. ही होईल संस्था स्तरावर. ठीक आहे, म्हणजे पर्टिक्युलर संस्थेमध्ये जाऊन तुम्हाला ज्या संस्थेमध्ये ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे त्या कॉलेजमध्ये तुम्हाला आता जावं लागेल. तर बघा पूर्ण प्रोसेस काय आहे, तर तुम्हाला 1 ते 4 जानेवारीपर्यंत ज्यांनी फॉर्म भरलेले नाही आहेत त्यांनी फॉर्म भरू शकता. म्हणजे त्यांच्यासाठी ही एक चांगली गोष्ट झालेली आहे. तर 1 ते 4 जानेवारीपर्यंत तुम्ही काय करणार, फॉर्म भरू शकता. ठीक आहे, त्यानंतर बघा 5 तारखेला तुम्हाला तुमची गुणवत्ता यादी सादर केली जाईल. ठीक आहे, 5 तारखेला तुमची गुणवत्ता यादी समजून जाईल, तुमच्या मेरिट लिस्ट क्रमांक समजून जाईल. ठीक आहे, SMS वगैरे येऊन जाईल किंवा तुम्ही लॉग इन करून सुद्धा बघू शकता. त्यानंतर बघा आता 1 ते 4 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरलेला आहेच. ठीक आहे, तर 2 तारखेलाच तुम्ही काय करू शकता, किती जागा शिल्लक आहे हे बघू शकता. ठीक आहे, ज्या जागा आहे शिल्लक वॅकंट सीट त्या संस्थेमध्ये कुठल्या ट्रेडच्या किती जागा शिल्लक आहे ते बघू शकता. त्यानंतर बघा नेक्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, 1 जानेवारी ते 4 जानेवारी दरम्यान कॉलेज निवडायचं आहे. ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे तो कॉलेज आपल्याला निवडायचा आहे. मी ट्रेड म्हणत नाही आहे इथे मी कॉलेज म्हणतो आहे. ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे ते कॉलेज निवडायचं आहे. ज्याप्रमाणे तुम्ही जिल्हा स्तरावरील प्रोसेससाठी जिल्हा निवडला होता त्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, संस्था निवडायची आहे, म्हणजे कॉलेज निवडायचं आहे, तेही 1 ते 4 दरम्यान. त्यानंतर बघा नेक्स्ट प्रोसेस काय असेल, 5 जानेवारीला तुम्हाला डेट आणि टाईम मिळून जाईल. ठीक आहे, तारीख आणि वेळ, या वेळात तुम्हाला काय करायचं आहे, त्या संस्थेमध्ये जायचं आहे. ठीक आहे, तर 5 तारखेला तुम्हाला SMS येऊन जाईल, तुम्हाला काय करायचं आहे त्या संस्थेमध्ये जायचं आहे त्या वेळेवर आणि त्या तारखेला. त्यानंतर बघा 6 आणि 7 जानेवारीला काय होईल, तुम्हाला अलॉटमेंट लेटर मिळेल. ठीक आहे, ज्या उपलब्ध जागा असेल, वॅकंट सीट असेल आणि तुमच्या पर्सेंटेजनुसार तुम्हाला तिथे बोलावलं जाईल आणि जी अवेलेबल सीट तुम्ही मागाल ती तुम्हाला दिली जाईल. हे होईल 6 आणि 7 जानेवारीला. आणि सोबतच 6 आणि 7 जानेवारीला ॲडमिशन चालू होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला 6 आणि 7 जानेवारीला अलॉटमेंट लेटरसुद्धा मिळेल त्याच संस्थेमध्ये आणि त्याच संस्थेमध्ये ते अलॉटमेंट लेटर घेऊन तुम्हाला ॲडमिशन करायची आहे. ठीक आहे, तर ही होती प्रोसेस. आणि सोबतच आता बघा प्रायव्हेट जे ITI आहे त्यांच्यासाठी काय 8 तारखेपासून 8 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान त्यांची प्रोसेस चालू होऊन जाईल. म्हणजे ॲडमिशन प्रोसेस जी आहे खाजगी औद्योगिक संस्थेची ती 8 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत चालू होईल. तर आता मी शॉर्टकटमध्ये ही फेरी काय एकदा समजून सांगतो. बघा 1 जानेवारी ते 4 जानेवारीपर्यंत तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा असल्यास भरू शकता. ठीक आहे, ज्यांचे फॉर्म आधी चुकलेले होते ज्यांनी 5व्या फेरीतसुद्धा ज्यांचा नंबर लागलेला नाही आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही फेरी आहे. तर 1 तारखेपासून तर 4 तारखेपर्यंत तुम्ही नवीन फॉर्म भरू शकता. ज्यांनी ऑलरेडी भरलेले आहेत त्यांना भरायची गरज नाही आहे. त्यानंतर बघा 5 तारखेला तुम्हाला गुणवत्ता यादी मिळेल, म्हणजे तुमचा मेरिट लिस्ट नंबर. त्याच्या आधीच म्हणजे 2 जानेवारीला तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहे ते बघायला मिळून जाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेस काय आहे, 1 जानेवारी ते 4 जानेवारी दरम्यान तुम्हाला कुठल्या संस्थेमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे, ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे ते कॉलेज निवडायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर 5 तारखेला तुम्हाला तारीख आणि वेळ मिळेल, त्या तारखेवर आणि वेळेवर तुम्हाला त्या संस्थेमध्ये जायचे आहे. ठीक आहे, त्यानंतरची प्रोसेस बघा
6 आणि 7 जानेवारी 6 आणि 7 जानेवारीला तुम्हाला काय मिळणार आहे, अलॉटमेंट लेटर मिळेल. म्हणजे तुम्ही या 5 तारखेला तुम्हाला मेसेज येऊन जाईल किती तारखेला त्या कॉलेजमध्ये जायचं आहे, त्या कॉलेजमध्ये जायचं आणि ही प्रोसेस असेल 6 आणि 7 जानेवारीपर्यंत. या 2 दिवसामध्ये तुम्हाला अलॉटमेंट लेटर मिळून जाईल. आणि सेम दिवशी ज्या दिवशी अलॉटमेंट लेटर मिळेल त्याच दिवशी काय करून घ्यायचं, ॲडमिशन करून घ्यायची. 6 आणि 7 तारखेला ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला अलॉटमेंट लेटर मिळेल त्या कॉलेजमध्ये. ठीक आहे, 6 आणि 7 तारखेलाच तुम्हाला अलॉटमेंट लेटर मिळेल आणि 6 आणि 7 तारखेलाच तुमची ॲडमिशन होऊन जाईल तिथल्या तिथे. आणि सोबत कॉलेजमध्ये जाताना सर्व मूळ कागदपत्र, ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्याच्या 2 प्रतीमध्ये झेरॉक्स तिथे घेऊन जायच्या. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ॲडमिशन करताना कुठलीही अडचण येणार नाही. तर ही होती नवीन अपडेट्स. तुमचे अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.